नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त झणझणीत असं भरलं वांगं बनवणार आहोत। सध्या मार्केटमध्ये छोटे छोटे अगदी कवळेलच असे मस्त वांगे आलेले आहेत। तर कुणालाही पाहता क्षणी भरलं वांगं करण्याची इच्छा होणार आणि अशी भाजी बघितली तर खाण्याची देखील इच्छा होणार। खायला खूप मस्त लागते आणि याच्यासोबत जर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असेल ना तर वाह क्या बात है। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत आणि ते वांगे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे जे काटे असतात ते काटे काढून घ्यायचे। हलकंसं देठ कट करून घ्यायचं आहे। देठ काढून घेतल्यानंतर आणि काटे काढून घेतल्यानंतर आपण याला मधून छेद देणार आहोत, जेणेकरून आपल्याला आतमध्ये वांगं कसं आहे हे चेक करता येईल। तर वांगं ह्या पद्धतीने चिरून घ्यायचं आहे आणि आतमध्ये चांगलं आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे। आता मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे वांगी आपली काळी पडणार नाही। त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका। आता 2 चमचे मीठ घालून घेतल्यानंतर हे चिरलेले जे वांगे आहेत हे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत, जोपर्यंत आपण भाजी बनवायला घेणार नाही तोपर्यंत। तर ह्याच पद्धतीने मी सगळे वांगे चिरून घेतलेले आहे। आता लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि साधारणपणे 3 कांदे घ्यायचे आहेत। कांदे असे उभे चिरून घ्यायचे आहे आणि मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर आता आपण वांग्याच्या भाजीसाठी भरलं वांगं बनवण्यासाठीचा मसाला बनवून घेणार आहोत। तर कांदे तर घालून घेतलेत, कांदे छान परतायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता कलर देखील बदलला आहे। आता हे कांदे थोडेसे साईडला करायचे आणि ह्याच्यामध्ये पाव वाटी सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे। तर मी सुकं खोबरं त्याचे असे काप करून घेतलेले आहेत, तुम्ही खिसणीच्या साहाय्याने खिसून देखील घेऊ शकता। आता हे देखील छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। हे परतून झाले की ह्यालाही आपण थोडंसं साईडला ठेवणार आहोत। थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला अजून छान चव येते आणि हा मसाला व्यवस्थित परतला जातो। आता हे खोबरं देखील मस्त परतून घ्यायचं आहे। खोबरं परतून झालं की हे सगळं परत एकदा साईडला करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत लसूण। तर साधारणपणे मी लसणाच्या 10-12 पाकळ्या सोलून ठेवलेल्या आहेत। खोबरं आणि कांदा 1-2 मिनिटभर आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर साईडला ठेवायचं आहे। आता आपण लसणाच्या पाकळ्या 1 मिनिटभर परतून घेणार आहोत। लसणाला खूप जास्त वेळ परतायची अजिबात गरज नाही आहे। लसूण असा थोडा वेळ परतला की याला परत साईडला करून घ्यायचं आहे। यानंतर आता आपण एक असा पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे भाजीला चव देखील छान येईल आणि दाटसरपणा यायला देखील मदत होईल। तर ही आहे हरभऱ्याची डाळ। हरभऱ्याची डाळ देखील मस्त लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। ह्यामुळे भाजीला खमंगपणा येतो आणि दाटसरपणा देखील येतो। आता डाळ देखील मस्त परतून झाली आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे, तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा धणे देखील घालू शकता, पण मी भाजीमध्ये धने पावडर ॲड करणार आहे, त्यामुळे मी धने घातलेले नाही आहेत। आता हे सगळं एकत्र करायचं आणि व्यवस्थित 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने आपण सगळं साहित्य व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आता आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि ह्याच्यासोबत परतून घ्यायची आहे। ह्या सगळ्या साहित्यासोबत आणि तवा गरम असल्यामुळे कोथिंबीर परतल्या जाते, त्यामुळे गॅसची फ्लेम बंद असली तरी देखील काहीच हरकत नाही आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि यानंतर याला थोडंसं थंड करून मिक्सरच्या जारमध्ये घालून याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। तर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं आहे, याला बारीक वाटून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर शक्यतोवर नाही करायचा, पण बारीक नाही झालं तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची। आता तेल गरम झालं की नाही आपण चेक करूया, म्हणून मी मोहरीचे 1-2 दाणे घालून घेतलेले आहेत। तर तेल गरम झालं आहे,
1 चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरं घातलं आहे, थोडासा हिंग घालायचा. त्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती घालणार आहोत, पण त्याआधी थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यानंतर हा मसाला म्हणजेच ही ग्रेव्ही तेलामध्ये घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे. आता ग्रेव्ही घातल्यानंतर ही ग्रेव्ही मस्त तेल सुटेस्तोवर आपल्याला परतून घ्यायची आहे. तर अगदी आपण शेंगादाण्याचा वापर इथे कुठेही केलेला नाही आहे. अतिशय बेसिक ग्रेव्ही आहे. आता मसाले घालून घेऊया. यामध्ये घालून घेतलेला आहे लाल मिरची पावडर. घरामध्ये अवेलेबल जो आहे तो काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला घालून घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला देखील ॲड करू शकता. आता गोडा मसाला घातल्यानंतर धण्याची पावडर घालायची आणि मसाला बनवताना तुम्ही जर धने ॲड केले असेल तर धने पावडर नाही घातलं तरी देखील चालेल. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित तेल सुटेस्तोवर मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. ग्रेव्हीमध्ये मीठ घातलं की ग्रेव्ही लवकर परतल्या जाते. आणि आता ही ग्रेव्ही मस्त परतून घ्यायची आहे. खूप पेशन्स ठेवून ग्रेव्ही परतायची आहे, कारण जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्या भाजीला देखील चांगली चव येणार नाही. ग्रेव्ही तुम्ही जेवढी चांगली परताल तेवढा भाजीला कलर आणि चव मस्त येते. आता याला असं हलवत राहायचे. आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत साधारणपणे 2 ते 3 चमचे दही. हे दही घातल्यामुळे काय होतं, हा मसाला अजिबात बाधत नाही, तुम्हाला ॲसिडिटी वगैरे होत नाही. आणि तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर ग्रेव्ही करताना तुम्ही अर्धा टोमॅटो याच्यामध्ये ॲड करू शकता. तर ही स्टेप स्किप करू नका. दह्याचा वापर नक्की करा आणि भाजी बनवा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आता ग्रेव्ही छान परतून झाली आहे. मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे मी एका पातेल्यामध्ये साधारणपणे 1.5 ते 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण भाजीमध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत. यामुळे भाजीला चव छान येते. आता चिरून घेतलेली जी वांगी आहेत ती ह्या मसाल्यामध्ये घालायची आणि 1 ते 2 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. लगेच पाणी घालायची घाई आपण करणार नाही आहे. 1 मिनिटभर याला असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला खूप सुंदर कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे. वांगी शिजायला बराच वेळ लागतो, त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच घालायचं आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आता मंद आचेवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजवताना घाई गडबड अजिबात करायची नाही, नाहीतर वांगी शिजत नाहीत. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता भाजी मस्त शिजली आहे. साईडने छान तेल सुटलेलं आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, वांगी छान शिजू द्यायची आहे. साधारणपणे मला 25 ते 30 मिनिट लागलेले आहेत, कारण गॅसची फ्लेम मी मंद ठेवली होती. तर पेशन्स ठेवून भाजी बनवा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता याच्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला घातलेला आहे, तर तो आहे किचन किंग मसाला. तर ह्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते. सगळ्यात शेवटी गॅस बंद करायच्या 1-2 मिनिटभर आधी किचन किंग मसाला घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची. तर ही भाजी नक्की बनवा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता ह्याला मस्तपैकी प्लेटमध्ये मी सर्व करून घेते. भरलं वांगं कुणाला आवडत नाही असं तर मला वाटत नाही, कारण काळ्या मसाल्यातलं भरलं वांगं हे सगळ्यांनाच आवडतं. सगळ्यांच्याच घरी वांग्याची भाजी बनवली जाते. तर तुम्ही कुठल्या पद्धतीने कशी वांग्याची भाजी बनवता कमेंट करून सांगा. काय काय ॲड करता कमेंट करून सांगा. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला आवडेल हे देखील कमेंट करून सांगा. तर आपलं भरलं वांगं अतिशय टेम्पटिंग दिसतंय. याला सर्व करून घेऊया. मस्त बाजरीची भाकरी, फोडलेला कांदा आणि हे भरलं वांगं. वाह क्या बात है. तर तुम्हाला देखील भरलं वांगं खाण्याची नक्कीच इच्छा झाली असेल. व्हिडिओ बघून तुम्हाला देखील वाटत असेल की पटकन एकदा मार्केटला कधी जाते आणि वांगी कधी आणते.
तर असा फक्कड असा बेत तुम्ही देखील नक्की बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओला बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.